शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली आहे। त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते पोहोचले आहेत। तर आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत। पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातब्बर नेत्यांची रेलचेल दिसून येते। छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती आपल्याला दिसते। सुनेत्रा पवार त्यासोबतच पार्थ पवारही अजित पवारांसोबत शरद पवारांच्या भेटीसाठी आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले। राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आपण पाहतोय। आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस। राज्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव, मातब्बर नेते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे आणि त्यांचा आज 85वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने अजित पवार आज शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेत। पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांची देखील आपल्याला उपस्थिती तिथे दिसून येते। राज्याच्या राजकारणात पक्षफुटीनंतर झालेलं राजकारण आपण पाहिलं, परंतु परिवारातील सलोखा जपण्यात पवार कुटुंब आज आपल्याला दिसून येत आहे। आणि याच संदर्भातली आणखी एक मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी 10 दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। अजित पवार दिल्लीत असताना ही भेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली होती। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, असं कळतंय की प्रफुल्ल पटेल यांनी 10 दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। आपण निलेश सोबत पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। निलेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी 10 दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्याचं समजतंय। नेमकं काय घडलं या भेटीत? श्रुती, 10 दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर अजित पवार 2 दिवस दिल्लीमध्ये होते। त्यावेळेस महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होतील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुसराच काहीतरी प्रयत्न सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कारण एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार प्रफुल्ल पटेल हे 6 जनपथ या निवासस्थानी गेले होते आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांना भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये काही चर्चा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचंच आज जर एक प्रकारे त्या सगळ्या गोष्टींचा सार आज आपल्याला पाहायला मिळतो। आज थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जे महत्त्वाचे नेते आहेत ते शरद पवारांना भेटायला गेल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्यावेळेस फूट पडली त्यानंतर देखील शरद पवारांचा वाढदिवस झाला होता, मात्र त्यावेळी या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना भेटायला जाणं टाळलं होतं। मधल्या काळात छगन भुजबळ केवळ एका कामासाठी भेटायला गेले अशा पद्धतीची माहिती होती। त्या दरम्यानच्या काळामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी हालचाली सुरू आहेत अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र 10 दिवसांपूर्वीची एक महत्त्वाची प्रफुल्ल पटेलांची भेट, जे कायम शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम करतात, किंबहुना भाजपसोबत ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार होता त्यावेळी देखील महत्त्वाची भूमिका देशातल्या नेत्यांबरोबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासंदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल हेच आघाडी होते आणि 10 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल हेच पुन्हा एकदा शरद पवारांना भेटल्याचं पाहायला मिळते आणि आज थेट सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते शरद पवारांना भेटायला गेल्याचं पाहायला मिळते। या गोष्टीची आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की सातत्यानं निवडणुकांमध्ये ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका केल्या ती सर्व मंडळी अचानक एकत्र कशी काय येत आहेत। मात्र शरद पवारांच्या बाबतीत बोलायला गेलं तर अजित पवार कायम उदाहरण देतात की 1999ला ज्यावेळेस आमच्यावर सोनिया गांधींवर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली होती आणि ज्यावेळेस निवडणुका पार पडल्या त्यानंतर आम्ही सोनिया गांधींसोबत गेलो होतो। त्यामुळे आता असं काही पुन्हा एकदा घडतंय का, असा काही प्रकार घडतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। थेट अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। सध्या जरी शुभेच्छा देण्यासाठी गेल्यात अशा पद्धतीची माहिती देण्यात येत असली तरी ह्या भेटीमागे नक्कीच काहीतरी शिस्त आहे असंच म्हणावं लागेल। आणि याची एक प्राथमिक माहिती म्हणून जर बघायला गेलं तर प्रफुल्ल पटेलांची
पवारांची आणि शरद पवारांची भेट सुद्धा म्हणावं लागेल। 2 दिवस अजित पवार दिल्लीमध्ये होते आणि 2 दिवस ते कुणालाही भेटले नव्हते, किंबहुना महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या नव्हत्या। काल देखील अजित पवार दिल्लीला गेले, काल देखील महायुतीच्या नेत्यांना भेटतील अशा पद्धतीची माहिती होती। मात्र अजित पवार काल महायुतीच्या नेत्यांना भेटलेले नाही आहेत आणि आज दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यासोबतच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सर्व महत्त्वाची जी मंडळी आहेत ते थेट भेटायला गेल्याचं पाहायला मिळतंय। याचाच अर्थ ही प्लॅन्ड व्हिजिट होती। एक ठरलं होतं की आपण सर्वजण शरद पवारांना भेटायला जायचं आणि त्याचं आज एक प्रतिनिधित्व म्हणून हे सर्व मंडळी भेटायला गेल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या काही दिवसांपासून चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे खासदार आहेत शरद पवारांसोबत यांच्यामध्ये कुठेतरी एक काही चर्चा सुरू आहेत, कुठेतरी महायुतीमध्ये आपण गेलं पाहिजेत अशा काही प्राथमिक चर्चा त्यांच्यामध्ये सुरू आहेत अशी माहिती होती। आणि 4 तारखेला या संदर्भातच एक महत्त्वाचं एक मीटिंग जी आहे ती शरद पवारांच्या 6 जनपद निवासस्थानी पार पडली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व जे खासदार आहेत आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे ही सर्व मंडळी शरद पवारांच्या निवासस्थानी होती। त्या दिवशी अनौपचारिक भेटण्यासाठी सर्वजण भेटले होते, जेवणाचं निमंत्रण सर्वांना होतं आणि त्यावेळेस काही चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत होती। काही दिवसांपूर्वी काही मधल्या काळात आपण पाहतोय जसं लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जागा आल्या त्यानंतर त्यांच्याच पक्षातले जे खासदार आहेत यांच्या अडचणींमध्ये कुठेतरी वाढ सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी जे माढ्याचे खासदार आहेत मोहिते पाटील यांना देखील एका बँकेच्या प्रकरणामध्ये नोटीस आल्याचं पाहायला मिळालं होतं। अशाच पद्धतीची परिस्थिती इतर देखील नेत्यांच्या बाबतीत आहेत। बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या देखील काही अडचणी आहेत अशी देखील एक माहिती होती। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे ह्या सर्व घडामोडी घडतायत, दुसरीकडे प्रफुल्ल पटेल शरद पवारांना जाऊन भेटतायत आणि तिसरीकडे आज हे सर्व वरिष्ठ सर्व महत्त्वाचे जे नेते आहेत ते शरद पवारांना भेटायला नक्कीच ताई प्रफुल्ल भाई आणि सुनील तटकरे साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आले। तर एक परिवर्तनाची नांदी आजच्या दिवशी जर झाली तर निश्चितच चांगलं होईल आणि जे साहेबांनी अनेक शेकडो नेते त्या ठिकाणी तयार केले आणि उभा देश चांगला केला, देशाला न्याय दिला। आता उद्या येणारा काळ पवार साहेबांना आपल्याला देणे आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे असं लोकांना वाटतंय। तर प्रकाश गजबी आपल्यासोबत होते ज्यांनी म्हटलंय की पवारांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नेश पांडेचं सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। तर आपण पाहतोय अजित पवार राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांसह आज शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत पोहोचलेत आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण जाणून घेतोय आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून। गणेश, 10 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि आज राष्ट्रवादीतले बडे नेते पुन्हा एकदा शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचतायत। तर शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज अजित पवार सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। सोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांसारखे बडे नेते अजित पवारांसोबत आहेत। वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करण्यासाठी हे नेते राष्ट्रवादीचे पोहोचलेत आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर। गणेश, 10 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतली होती असं समजतंय आणि आजची ही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची पुन्हा एकदा भेट, नेमके काय संकेत मिळत आहेत? श्रुती, यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की दिल्ली दौरा अजित पवारांचा हा फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याचा होता आणि 10 दिवसांपूर्वी ज्या वेळेला अजित पवार दिल्लीत होते आणि त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल यांनी 10 साहब का जो है जन्मदिन है तो हम सब लोग अजित दादा प्रफुल्ल पटेल हम सब लोग जो है उनको शुभकामना देने के लिए आए थे और बहुत अच्छी बातचीत हुई। आपको जो है हम लोगों ने जो है शुभकामनाएं दी। नाही पण भुजबळ साहेब तुम्ही कसं पाहता आज भेट झाली आहे शरद पवारांची? आनंद वाटला आम्हाला त्यांच्या आज वाढदिवस त्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या। पवार साहब का जन्मदिन 12 दिसंबर को हम हर साल उनको शुभकामनाएं देते हैं, उनका आशीर्वाद लेते हैं और उनकी अच्छा आरोग्य रहे, उनका नेतृत्व महाराष्ट्र को और देश को हमेशा मिलता रहे, यही हम प्रार्थना करते हैं और उसी के तहत आज हम यहाँ आए हैं। अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळेजण आलो। आदरणीय आहे, वंदनीय आहे आणि आम्ही दरवर्षी त्यांना त्यांच्या वाढदिवसात त्यांना शुभेच्छाही देतो, त्यांचा आशीर्वाद घेत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा साहेबांच्या आज वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ते आलेलो।
दादा आपण पाहू शकतो अजित पवार येतात. अजित दादा आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला. आता आम्ही निघालेलो. नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना. महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. ह्या सगळ्याच्या सर बहुतेक 14 तारखेला बहुतेक आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो होतो. मी घरातलंच आहे ना, मी काय म्हणत अमित शहाना मी आता मी त्यांना भेटायला जाणार नाही. माझं काम आहे. मला एक कळत नाही हो, राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना, का टीकाच सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. तर अजित पवार हे माध्यमांशी बोलत होते आणि राजकारणात इतर संबंधही असतात, फक्त टीकाच कुठे असते असं अजित पवार म्हणालेत. त्याचबरोबर अनौपचारिक चर्चा झाली असंही अजित पवारांनी माध्यमांना सांगितलंय. राजकारणात इतर संबंध असतात, फक्त टीकाच नसते असंही अजित पवारांकडून सांगण्यात आलंय. राजकारणापलीकडचेही संबंध असतात असं अजित पवार म्हणतात. तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर. गणेश, आत्ताच अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि राजकारणापलीकडेही काही संबंध असतात असं अजित पवार म्हणतात. काय संकेत मिळत आहेत? संकेत मागील काही दिवसांपासूनच भेटत होते, कारण ज्या प्रकारे भेटीगाठी सुरू होत्या आणि भाजप देखील वारंवार दावा करत होतं की केंद्रातलं त्यांच्या संसदेतलं एनडीएचं संख्याबळ लवकर वाढणार आहे. आता हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे, कारण ही बातमी समोर येत होती की शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदारांना संपर्क केला जातोय. प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल त्यामध्ये पुढाकार घेत आहेत अशी चर्चा होती. आणि म्हणून 10 दिवसांपूर्वीची शरद पवारांची भेट, आज अजित पवारांना फक्त शरद पवारांच्या वाढदिवसांसाठी दिल्लीत येणं बरंच काही बोलून जात आहे. पण आता हे खूप लवकर होईल की काय होत आहे, काय घडणार आहे. कारण वयाच्या या स्टेजवरती येऊन आणि ज्या प्रकारे शरद पवारांनी आपली एक फायटर भूमिका तयार केली आहे लोकसभेमध्ये, मागच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी बनवताना किंवा महाविकास आघाडी अस्तित्वात आणताना, तर शरद पवार आपल्या इमेज सोबत किती कॉम्प्रोमाइज करू शकतात हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. सुप्रिया सुळेंचं देखील भाजपसोबत जाण्याबद्दलचं एक मत आहे, पण प्रयत्न निश्चित होऊ शकतात. जसं वारंवार अजित पवारांकडनं सांगितलं जात होतं की आम्ही शपथ घेतल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस अजित पवार हे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत सुनील तटकरे. आज तुमची चर्चा झाली काय? आज आदरणीय साहेबांना मनापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. दरवर्षी नियमितपणाने साहेबांना आम्ही गेले वर्षानुवर्ष शुभेच्छा देत आलो.
आणि त्यांचे आशीर्वाद घेत आलो. साहेब, याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला काही जण म्हणतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, तर संजय राऊत म्हणाले की ज्यांनी खालच्या भाषेत टीका केली त्यांच्या शुभेच्छा पण आम्ही घेऊ. शरद पवार स्वतंत्र राजकारण करतात. संजय राऊतांचा काय विषय याच्याशी? आज आम्ही सारेजण साहेबांच्याकडे शुभेच्छा देण्यासाठी आलो. संजय राऊत कोण या विषयावरती बोलणार आहे? त्यांना काय नैतिकता, त्यांना काय अधिकार आहे? पण यातून काही राजकीय अर्थ सुद्धा काढायचे नाही जरूर नाही. आपण पाहू शकतो सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे की आम्ही या सगळ्यामध्ये काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये. संजय राऊतांना काय माहिती. आपल्यासोबत पार्थ पवार सुद्धा आहेत. पार्थ पवारांनी माध्यमांशी तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय. अजित पवारांनी नुकतीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर सुनेत्रा पवार, पार्थ पवारही इथे उपस्थित आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील माध्यमांशी प्रतिक्रिया देताना यातून कुठलंही राजकारण नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे जातोय. गणेश, एरवी शरद पवारांवर टीका करणारे अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा सूर आज काहीसा बदललेला दिसतोय. अगदी बरोबर. आणि आपल्याला माहिती असेल की लोकसभा निवडणुकीनंतर जसं आपण म्हणतोय की परिवार आहे. आता अजित पवार म्हणाले की घरातलाच आहे, बाहेरचा नाहीये. पण पाडव्याच्या वेळेला दिवाळी निमित्त पूर्ण पवार कुटुंब एकत्र असायचं दिसायचं ते यंदा झालं नाही, म्हणून दुरावा निर्माण झाला होता. पण आता निवडणुकींमधला आताचं यश पाहता, ज्या प्रकारच्या प्रयत्नांमध्ये अजित पवार आहेत त्याला पाहता, आणि जसं मी म्हणालोय की एनडीएचं केंद्रातलं संख्याबळ खूप कमी आहे, आणि समजा शरद पवारांचे खासदार किंवा प्रयत्नानंतर काय झालं आले तर निश्चित संख्याबळ वाढेल. आणि ते प्रयत्न सुरू आहेत. भाजप वारंवार म्हणते की आता MVA खासदार आता आमच्यासोबत येणार आहेत, म्हणून हा तसला प्रयत्न आहे का, एक प्रश्नचिन्ह तिथे निर्माण होतो. कारण प्रफुल्ल पटेल हे केंद्रातलं राजकारण करणारे अजित पवारांचे जवळचे नेते आहेत. त्यांचे मोदी शहा मध्ये चांगले संबंध आहेत. त्यांना तिथली जबाबदारी दिली जाणार अशी चर्चाही आहे. म्हणून ज्या प्रकारे 10 दिवसांपूर्वी ते भेटले, अजित पवार दिल्लीत असताना पवार साहेबांची भेट आणि नंतर आज इथं येणं, आणि फक्त पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवारने सहकुटुंब आणि सर्व नेत्यांना इथे आणणं, ह्याबद्दलची चर्चा आता होणारच. आणि त्याचे अनेक संकेत मिळत आहेत की पुढे काय होऊ शकतं, एकत्र येणार का नाही येणार, किंवा काय प्रयत्न होणार आहेत. म्हणून आता पवार साहेबांवर काय स्टेटमेंट करतात हे खूप पाहणं महत्वाचं आहे. याशिवाय जसं मी म्हणालो की अजित पवारांना काल जे चर्चा झाली होती की आता खाते वाटप आणि इतर संबंधात चर्चा करण्यासाठी इथे येत आहेत, पण तसं झालं नाही. म्हणून अजित पवारांना इथे येऊन पवार साहेबांची भेट घेणं, आणि आता अजित पवार स्वतः म्हणतात की अनौपचारिक चर्चाही झाली. आणि मार्केटमध्ये अशी चर्चा नेहमी असते की आता दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, किंवा पवार साहेबांना सोबत आणण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यात किती यश मिळत आहे पाहणं महत्वाचं असेल. पण आताच्या घडीला अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जो दुरावा दिसत होता लोकसभा निवडणुकींच्या नंतरचा, तो दुरावा कमी होताना दिसतोय, किंवा तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न स्वतः अजित पवार करतायत. आपण पाहिलं की सुप्रिया सुळे सर्वांना रिसीव्ह करण्यासाठी होत्या. सुप्रिया सुळेंनी सुनीत्रा पवार यांना मिठी मारली. पार्थ पवार याला वॉर्मली त्यांनी ग्रीट केलं. प्रफुल्ल भाई तेव्हा तिथे आले तर ते चित्रही बरंच काही बोललं जातं. आता पवार साहेबांच्या सोबतचे फोटोज आणि व्हिडिओ जर आले तर तेही पाहिलं तर त्याच्यातनंही बातमी आपण काढू शकतो. किंवा आपल्याला बिटवीन द लाईन जर वाचायला गेलं, आपण जर आपल्या प्रेक्षकांना सांगायचा प्रयत्न केला तर एक प्रयत्न तर सुरू आहे, आणि हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहणं महत्वाचं असेल. कारण ज्या वेळेला शिंदेच्या सरकारमध्ये अजित पवार गेले त्यावेळेला देखील विधानसभेनंतर विधान भवनातनं सगळे आमदार हे अजित पवारांसोबत YB चव्हाण सेंटरला शरद पवारांना भेटायला गेले होते. तेव्हाही बोललं गेलं होतं की प्रयत्न सुरू आहेत, म्हणून तेव्हाही प्रयत्न झाले होते आणि आताही पुन्हा प्रयत्न सुरू. आता अजित पवार खूप कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आहेत आणि शरद पवारांच्या तर या भेटीगाठींमधून एक वेगळा संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.